राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली होती। शिवसेनेचे अध्यक्ष, उभाटा पक्षाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी पोहोचले। राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष ते पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना अल्टिमेटम दिलेला आहे, 24 तासाच्या आत आरोपींना शोधून काढा। आणि यानंतर आपण पाहतोय की आता फॉरेन्सिकची जी टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि थेट त्यांच्याशी आपण बात करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पोहोचले आहेत, सगळे फोटोज वगैरे घेतलेत, काय म्हणाल? पाहतोय की बोलत नाहीयेत, पण चौथाऱ्याचे जे फोटो आहेत ते या ठिकाणी घेतले जात आहेत आणि एकंदरीतच पुरावे गोळा करण्याचं जे काम आहे ते आता या ठिकाणी सुरू झालेलं आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करतायत। हा इसम नेमका कोण आहे ते सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला जातोय। पण आपण पाहतोय या ठिकाणी की सध्या चौथाऱ्याच्या अवतीभोवती क्राईम सीन जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि फॉरेन्सिकची जी टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। फॉरेन्सिकच्या टीमकडून या संपूर्ण प्रकरणाचा छायाचित्रीकरण करण्यात आलेलं आहे, त्यांची पेटी आपण या ठिकाणी पाहतोय आणि या संपूर्ण आता घटनेचं चित्रीकरण जे आहे ते सुद्धा केली जाते। फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि जे पुरावे ते सुद्धा आपण पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी घेतले जात आहेत। जो रंग आहे त्या रंगाचे जे सॅम्पल्स आहेत ते सुद्धा घेतले जात आहेत। हा रंग नेमका कोणत्या दुकानातून आणला गेलेला आहे किंवा कुठून आणलेला आहे, कुठल्या कंपनीचा आहे ते सुद्धा आता शोधलं जाणार आहेत आणि एक एक करून जे सॅम्पल्स आहेत ते आता या ठिकाणी गोळा केले जात आहेत। एकंदरीतच आता या प्रकरणामध्ये तपासाला गती आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आपण पाहिलं की आज सकाळी स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि यानंतर बराच वाद निर्माण झाला होता। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा शिवसैनिकांनी बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि आता यानंतर आपण पाहतोय की जी टीम आहे फॉरेन्सिकची ती घटनास्थळी दाखल झालेली आहे। पोलिसांसोबत देखील आता बातचीत केली जाते, विचारपूस केली जाते आणि या चौथाऱ्याचे जे सॅम्पल्स आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी घेण्याचं जे काम आहे ते आता सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय की फॉरेन्सिकची जी टीम आहे ती आता या चौथाऱ्याच्या वर जाते आणि चौथाऱ्याच्या वर जाऊन आता त्या ठिकाणचे सुद्धा जे सॅम्पल्स आहेत ते कलेक्ट केले जाणार आहेत आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या स्मृती स्मारकाजवळ आता हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत। एकंदरीतच आपण पाहिलं तर या सगळ्या घटनेनंतर बराच गदारोळ झाला होता, बरीच टीका टिप्पणी होत होती आणि नेमकं हे कशामुळे घडलं, कुणी केलं याबद्दल देखील बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। आरोपी अद्यापही फरार आहे, पोलीस त्याच्या मागावर आहे। बरीचशी 3 ते 4 पथकं जी आहेत ती सुद्धा रवाना करण्यात आलेली आहेत आणि घटना जी आहे ती आज पहाटे दादरच्या शिवाजी पार्क इथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आई मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ घडलेली आहे आणि अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी लाल रंग फेकला आणि तो फरार झालेला आहे। पोलीस आता या आरोपीचा शोध घेत आहेत आणि हे सगळे जे सॅम्पल्स आहेत ते आपण पाहतोय की या ठिकाणी कलेक्ट करण्यात आलेले आहेत आणि फॉरेन्सिकची जी टीम आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांनी याला विरोध केलेला आहे, निषेध नोंदवलेला आहे। पोलिसांना सुद्धा अल्टिमेटम दिलेला आहे। या परिसरामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे। सिव्हिल युनिफॉर्ममध्ये देखील बरीचशी पथकं रवाना करण्यात आलेली आहे। आसपासच्या लोकांची सुद्धा चौकशी केली जाते, कोणी आरोपीला पाहिलंय का याबद्दलही विचारलं जातंय। मात्र आपण पाहतोय की आता फॉरेन्सिकची जी टीम आहे ती ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। आरोपी फरार आहे। राज ठाकरेंनी पोलिसांना 24 तासांचा अल्टिमेटम दिलेला आहे। शिवसैनिक म्हणतायत की आरोपीला लवकरात लवकर अटक करा, अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये या ठिकाणी खळखटाक केलं जाईल आणि त्यामुळे आता ही सगळी जी तपासाची पथकं आहे ती सुद्धा फिरवली जात आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केलेला आहे। सीसीटीव्हीच्या आधारे सुद्धा तपास केला जातोय आणि सध्या पोलिसांकडून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना या परिसरामध्ये काटेकोर पद्धतीने लक्ष ठेवण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत। यानंतर आपण पाहतोय की आता फॉरेन्सिकची जी टीम आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। जो चौथारा आहे त्याचे काही सॅम्पल्स घेतले जात आहेत। ज्या ज्या ठिकाणी रंग पडला होता त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं सोल्युशन स्प्रे करून हे सगळे जे सॅम्पल्स आहेत ते गोळा करण्याचं काम सुरू आहे। आपण पाहतोय की चौथाऱ्याला जे मार्बल लागलेलं आहे त्यावर हा सगळा रंग टाकण्यात आला होता, लाल रंगाचा रंग, आणि शिवसैनिकांनी हा सगळा धुवून काढला आणि हे जे सॅम्पल्स आहेत ते आता फॉरेन्सिक टीमकडून गोळा केले जात आहेत। एकंदरीतच 3 ते 4 सॅम्पल जे आहेत ते या ठिकाणी रंगाचे घेतले जात आहेत आणि पोलिसांकडून सुद्धा प्रसार माध्यमांना त्यांना काम करून द्या असे निर्देश जे आहेत ते पत्रकारांना सुद्धा दिले जातात। एकंदरीतच रंग नेमका कोणी फेकला, हा माथेफिरू नेमका कोण आहे आणि तो आता अटक होणार आहे का, पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन मनीषसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.